निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आत्ताच मी आईबरोबर जाऊन आलेली, छान बाजारहाट करून आलेली आहे. म्हणजे काय तर भाज्या घेऊन आलेली आहे, कारण आईला खूप छान छान व्हरायटीज, हिरव्यागार पालेभाज्या, फळभाज्या असं सगळं खायची सवय आहे. त्याच्यामुळे आम्ही छानपैकी असा फेरफटका मारून आलेलो आहोत. आणि त्यात आम्ही काय घेऊन आलेलो आहोत तर अळूची पानं घेऊन आलेलो आहोत. तर अळूचं पानाचं खरं आता सीझन नाही आहे. आईला ती दिसली आणि आईने घेतली. तर मी म्हटलं बघ बाबा, त्याला खूप खटपट असते आणि जर तू करणार असशील तरच आपण ती घेऊयात. पण आईचा उत्साह म्हणजे दांडगा. आईने घेतली आणि आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे अळूवडीची रेसिपी. तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे किचनमध्ये. आणि आई बघा किचनमध्ये पोहोचलेली आहे आणि तिने सुरुवात सुद्धा केलेली असणार आहे. तर चला जास्त बडबड न करता आपण जाऊयात किचनमध्ये. तर आता इथे आपण घेतलेलं आहे 4 चमचे चण्याचं पीठ. तर हे घरगुती आहे. मी छान अशी डाळ खमंग भाजून त्याच्यात थोडासा ओवा टाकून हे दळून घेतलेलं आहे. जर विकतचं पीठ असेल ना तर ते सुद्धा असं खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, चिमूटभर हिंग आणि 2.5 चमचे इथे मसाला टाकलेला आहे. तर आई खूप घाबरत मसाला टाकते, कारण आम्हाला तिखट फार आवडत नाही. तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. तर असं हे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी गुळाची पावडरसुद्धा इथे टाकलेली आहे आईने, जवळजवळ 1 चमचा, आणि चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. तर असं हे सगळं मिश्रण आहे. चण्याचं पीठ आहे ते अगदी अंदाजे 4 चमचे घेतलेलं आहे. आणि इथे ना जिंजर गार्लिक पेस्ट मी विकत पहिल्यांदा आणलेली आहे आणि स्मिथ अँड जॉन्सची आहे. इतकी मस्त आहे ना, मी म्हटलं चला प्रत्येकजण वापरतं तर आपण पण थोडीशी वापरून बघूयात, कारण मला फार कमी लागते आणि एवढी खटपट घरी करायला वेळ नसतो. तर मग ती इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना 1 तास अगोदर आहे ना पाण्यामध्ये कोकम भिजवून ठेवलेले. तर त्याचं थोडंसं हे आंबट पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आणि कोथिंबीर पण थोडीशी भिजत ठेवलेली पाण्यामध्ये, म्हणजे त्याच्यातला जो कचरा आहे तो निघून जाईल. तर आता हे जे पण काही मिश्रण आपण घेतलेलं ना, तर ते सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर आपण ना थोडी चुरून टाकायची आहे. ही कापलेली आहे धुवून झाल्यानंतर. आणि ही सगळी कोथिंबीर ह्याच्यामध्ये आधी चुरून घ्यायची आहे. कुठेही आधी पाणी टाकायचं नाही आहे. सगळं चुरून व्यवस्थित ते मिश्रण आपण एकत्र करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आई हे सगळं पीठ आहे ना ते एकजीव करून घेते. एकजीव करून घेताना ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ना त्या बेसनाच्या पिठामध्ये आपण जे पण काही सुके मसाले टाकलेले आहेत ना त्याची चव आहे ना प्रत्येक याच्यामध्ये पोहोचली पाहिजे. म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी ती राहिली नाही पाहिजे आणि बेसनाच्या ना गुठळ्या पण व्हायला नाही पाहिजेत. तर हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये ना हे पीठ आपण मळायचं आहे. तर आईने पुन्हा एकदा थोडंसं कोकमाचं सार इथे घेतलेलं आहे, थोडासा आंबट गोडपणा येण्यासाठी. आणि हे बघा इतकं पातळ, म्हणजे अगदी जाडसर पण मळायचं नाही आहे आणि एकदम पातळ पण मळायचं नाही आहे. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे आणि हे मग आपण त्या अळूच्या पानांना लावायचं आहे. तर ही आहेत ती अळूची पानं, जी आम्ही आता मार्केटमधून आणली. जर कोणाला माहीत नसतील तर ती अशी असतात आणि मस्त मिळालेली, छान होती. काही छोटी होती, काही मोठी होती. तर ही पानं वापरण्यापूर्वी ना त्याचे हे जे काही लांब लांब देठ दिसत आहेत ना ते काढून घ्यायचे आणि ज्या पानांच्या शिरा थोड्याशा जाड किंवा जून असतील ना तर त्यासुद्धा काढायच्या आहेत. तर हे बघा देठ काढताना ना जिथपर्यंत त्या शिरा निघतील ना जाड किंवा जून, तर त्यासुद्धा काढायच्या आहेत. तर त्या अशा आईने बघा देठाबरोबर काही जून शिरासुद्धा काढलेल्या आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं की ती बेसनाच्या पिठाची जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट लावण्यापूर्वी ना ही अळूची पानं अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. नळाखाली धुतली ना तर फारच उत्तम, कारण त्या अळूच्या पानांवर काही धूळ असेल किंवा माती लागलेली असेल तर ती व्यवस्थित निघून गेली पाहिजे. अगदी व्यवस्थित स्मूथपणे आपण ती घासायची आहेत. अशी एक एक पानं करून धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ती पेस्ट आपण लावायची आहे. आणि हो मंडळी, धुताना ना ही पानं तुटणार नाहीत याची नक्कीच आपण दक्षता घ्यायची आहे. तर मंडळी आता आपण बघूयात की त्या पानांना ती बेसनाची जी पेस्ट बनवलेली आहे ती कशी लावायची आहे. तर सर्वप्रथम ना हे पान असं उलटं मांडायचं आहे.
तर आम्ही इथे ना ओट्यावरच मांडलेलं आहे. ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण एवढ्या मोठ्या पानाने एवढं ताट किंवा परात माझ्याकडे नाही आहे आणि परात मोठी असली ना तरी ते पान असं दुमडून जाणार. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण ओट्यावरच करूया. अगदी व्यवस्थित आपल्याला ते मांडता येईल, छान पेस्ट लावता येईल आणि छान वळतासुद्धा येतील. तर या पानांना ना सर्वप्रथम आईने ना जे आपण कोकम भिजवलेलं होतं ना, तर ते कोकम लावलेलं आहे. असं म्हणतात की अळूची पानं ना, त्या पानांना थोडी खाज असते, तर ती खाज जावी ना, म्हणजे आपण खाल्ल्यानंतर कुठेही आपल्याला खाज लागता कामा नये याच्यासाठी ही अळूची पानांना ना आपण कोकम लावतो. त्याच्यानंतर ही पेस्ट बघा अशा प्रकारे लावायची आहे. आता त्याच्यानंतर आईने दुसरं पान लावलेलं आहे, ते असं उलटं लावलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आणि असं ते लावत लावत एक पान सरळ एक पान उलटं असं लावून आपण हे चण्याचं पीठ जे पण काही हे बनवलेलं आहे छान, तर ते आपण इथे लावायचं आहे व्यवस्थितपणे. आणि अगदी कंजूशी नाही करायची हे लावण्यासाठी, कारण पानांपेक्षा ना आतमध्ये जे आपण जे पेस्ट बनवली आहे ना त्यालाच खरी टेस्ट आहे. आणि ती जी पेस्ट आहे ना तीच छानपैकी ना या पानांबरोबर अशी मस्त खमंग तेलामध्ये तळली जाते आणि अशी कुरकुरीत चुरचुरीत लागते. तर त्याच्यामुळे ना ही पेस्ट अगदी आपण भरभरून लावायची आहे आणि अगदीच जास्त लावायची नाही, जेणेकरून ती चुरचुरीत होणार नाही. तर बघा आता आईने पुन्हा पुढचं पान घेतलेलं आहे आणि ते असं उलटं लावलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतच असणार आहे की ही पानं लावताना ना एक पान सरळ लावायचं आहे, एक पान उलटं लावायचं आहे. उलटं म्हणजे उभं उलटं लावायचं आहे, पण लावताना मात्र ते पान पलटी लावायचं आहे. आणि आता आपण एक 3 ते 4 पानं अशी एकावर एक एकावर एक ठेवलेली आहेत. आता आईने खालून आणि वरून दोन्ही जे कॉर्नर आहेत ते सुद्धा दुमडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा हे चण्याचं पीठ लावते आहे. त्याच्यानंतर आता डावीकडून उजवीकडून दोन्ही बाजूने ती हे दुमडून त्याच्यावर पुन्हा एकदा चण्याचं पीठ लावणार आहे. तर किती छान कला आहे ना, पहिल्यातल्या गृहिणींकडे किती मस्त कला होती. म्हणजे हे करण्यासाठी पण एक आर्ट असते, डोकं लागतं. तर खरंच. तर आता अशा प्रकारे ना आपण ही जे पण काही पानं आहेत ती मस्त वळवून घ्यायची आहेत आणि छान त्याची अशी मोठी वडी बनवायची आहे. तर हे बघा आता जे पण काही दोन्ही साईडला कॉर्नर्स बाहेर आलेले असतील तर ते सुद्धा ना या पेस्टच्या आधारे ना दुमडून घ्यायचे आहेत आणि आपण जसं चिकटवतो की नाही त्याच्याप्रमाणे बेसनाने नाही अगदी व्यवस्थित ते चिकटवते आहे. तर अशी आता ही एक आपली वडी झालेली आहे. तर अशा प्रकारे ना 7-8 पानं होती, त्यामुळे आईने पुन्हा अशीच एक वडी बनवली. तर अशा 2 टोटल वड्या बनल्या. तर आईने आता इथे पुन्हा पुढची पानं करायला सुरुवात केलेली आहे, पण आता हे मी पुन्हा दाखवणार नाही. तर ही बघा ही आता इथे एक वडी तयार झालेली आहे आणि अजून ही एवढी पानं उरलेली आहे. तर पुन्हा अशीच एक वडी आई आत्ता इथे बनवेल. तर अशा टोटल 2 वड्या आई बनवणार आहे आणि मग त्या वाफेवर शिजवणार आहे. तर अशा बघा 2 वड्या बनलेल्या आहेत आणि आईने ना त्या सुटू नयेत ना म्हणून छान असा सैलसर धागा बांधलेला आहे. तर आता ना आपल्याकडे कुकर नसेल काही नसेल तर आईने इथे छान असं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पुन्हा डिश ठेवून त्या डिशमध्ये त्या वड्या ठेवलेल्या आहेत दोन्ही पण आणि वरती पुन्हा एकदा पातेल्याने झाकलेलं आहे. कारण मी काही नेहमी या वड्या बनवत नाही, त्यामुळे माझ्याकडे ते काही भांडं नाही आहे. तर बघा किती म्हणजे म्हणतो ना पहिल्या गृहिणींमध्ये ना विचार करण्याची जी लेवल होती ना ती पण इतकी सुंदर ना की बघ तिने त्याच्यातून पण आयडिया काढली आणि ती मस्त वाफेवर शिजवलेली आहे. तर बघा आता या दोन्ही ज्या वड्या आहेत मोठ्या लांब त्या आईने शिजवून घेतलेल्या आहेत, म्हणजे वाफवून घेतलेल्या आहेत आणि छान त्या वाफलेल्या आहेत. जवळजवळ 10 मिनटं तरी लागतात या वाफवायला. तर बघा आता या थंड झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर याचा आपण दोरा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित थंड होऊ द्यायचा. गरम गरमच या वडीला अजिबात हात लावायचा नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना एक खारीचा वाटा म्हणून या वड्या मी आता इथे कापायला घेतलेला आहे. तर म्हटलं चला काहीच नाही तर निदान कापू तरी शकतो, त्यामुळे मी इथे कापायला घेतलेलं आहे. आता शेवटची जी ते टोक आहे ना ते खूप जाड असतं, त्याच्यामुळे मी अजून त्याचे 2 तुकडे केले. तर अशा पद्धतीने ना त्या दोन्ही ज्या वड्या होत्या पूर्ण लांब, तर त्याचे असे बारीक बारीक पातळ असे आपण काप करायचे आहेत. जाड केले ना की मग ते तळल्यानंतर छान लागत नाहीत आणि कुरकुरीत लागत नाही मेन म्हणजे. त्यामुळे शक्य असेल ना तितकं आपण अशी पातळ वडी कापायची आहे, जेणेकरून ती ना तळली ना की छान लागते. खरं तर ना कोणी जर हेल्थ कॉन्शियस असेल ना तर अशा या वाफवलेल्या कच्च्या वड्या खायलासुद्धा खूप मजा येते. तर या तळेपर्यंत ना थोड्याशा वड्या आमच्या पोटात जातातच.
तर आणि ना या वड्या आपण अगदी 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे स्टोअरसुद्धा करू शकतो. तर आता ना ही संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे ना ह्या अशा छानपैकी वाफवून कापून ठेवलेल्या आहेत आणि हा एक टप्परवेअरचा छान असा मोठा स्क्वेअर डबा माझ्याकडे आहे. तर आता त्याच्यामध्ये मी या स्टोअर करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा जेवायला घेऊ ना, जसं आपण गरमागरम भजी कशी खातो तशाच या वड्या आपण आहे ना गरमागरम तळायच्या आणि लगेच खायला बसायचं. आणि ना आपण या वड्या अगदी डीप फ्राय करायची काहीच गरज नाही. तव्यावर अगदी थोडंसं तेल घ्यायचं, हे बघा अशा पद्धतीने, आणि छानपैकी एक बाजू खरपूस भाजून झाली की सगळ्या वड्या अशा पटापट पलटायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण अगदी आपण खरपूस भाजून घ्यायचं. आणि इथे आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि कोण कोण अशा वड्या बनवतं घरी ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खरंच या वड्या बनवायला सोप्या आहेत. तर मंडळी बघितलीत ना अळूवडीची रेसिपी किती सोपी आहे, पण खरंच बघायला सोपी वाटते, पण त्याच्यामागे कष्ट खूप आहेत, खूप काही तयारी करावी लागते. आणि आईने किती छान ही रेसिपी बनवलेली आहे आणि मला नुसतं बघूनच दमायला झालेलं आहे. तर खरंच आपण म्हणतो ना की पहिल्या गृहिणींमध्ये ना खरंच खूप दांडगा उत्साह असतो. आणि मी पण ना बरेच वर्ष मला वाटतं अळूवडी म्हणजे घरातली अळूवडी खाल्लेली नव्हती. बाहेर तर आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतात आणि पैसे दिले तर मिळतातच, त्यामुळे विकतच्या खाल्लेल्या आहेत. कारण मला अळूवडी फार आवडते. कारण जेव्हा लग्न झालं नव्हतं आणि आईच्या राज्यात होते ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी आमच्याकडे घरीच बनवायचे, जसं पापड आहे, मसाले आहेत, अळूवडी म्हणजे पुरणपोळ्या, अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी आहेत ज्या आता बाजारात अगदी पैसे दिले की लगेच मिळतात. पण ती जी आईच्या हाताची चव आहे ना, ती पैसे देऊन मात्र मिळत नाही. त्यामुळे मी पण ती वडी खाल्ली, इतकी सुंदर कुरकुरीत आणि मस्त क्रंची झालेली. तर तुम्हाला ही अळूवडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. आणि सध्या चालू आहेत त्या म्हणजे आपल्या रेसिपी, कारण आई आलेली आहे आणि अजून काय काय छान छान बघायला मिळेल. तर या रेसिपींसह मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.